ऍक्शन. मॅचला सुरुवात, पहिला वार, लॉंग ऑनला चेंडू. एकच रन या पहिल्या बॉल वरती मिळते. रॉयल रायगड बनाम यश अव्हेंजर्स या दोन टीम मध्ये मॅच सुरू आहे. काय जबरदस्त पद्धतीचा सामना. 6 चेंडूंमध्ये 24 ची गरज. त्यानंतर एक बॉल मध्ये 4 ची गरज आली. पहिल्याच बॉल शेवटच्या बॉल वरती षटकाराने मॅच फिनिश केली. अनिकेत भगत, केतन मात्रे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा, एक रन मिळते. सेन्सिबली फक्त ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. फ्रंट फुटचा वापर करून कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. तितकासा महत्वपूर्ण सामना तर नाहीये, परंतु विनंती दोन्ही संघांना हीच आहे की कृपया करून वेळ वाचवा. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करत असताना अप्रतिम फटका, बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. हा चौकार. चौकार आलाय. 4च्या मदतीनं संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे. ती 6 या धावसंख्येवर. हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला जर थ्रो झाला तर रनआउटची शक्यता होऊ शकते. 2 धावा या बॉल वरती मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 8 वरती. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये धावा पुस्तकावरती धावा आहेत त्या 8. नो बॉल, पंचांचा इशारा. पाठीमागे बॉल चालला सरळ बाउंड्रीच्या बाहेर. धावा मिळतात 6, टोटलच्या 7. हा आलेला षटकार. सात धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 15 वर. ओव्हर द स्टम्प्स. लॉफ करत होते. मिडॉनला चान्स घेतला नव्हता बिलकुलच. 1 रन या बॉल वरती. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ती 16 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. या ओव्हर मध्ये आता बॉल एकंदरीत एक, आता 2 बॉल आता बाकी राहतात. एक नो बॉल, एक व्हाईट बॉल, एक चेंडू बाकी राहतो. ओव्हर द स्टम्प्स. आडवा बाटना फटका, क्रॉस बॅटेड स्ट्रोक. डीप मध्ये प्रोटेक्शन. 1 रन तर कंप्लीट. सेकंडचा देखील कॉल चालवला आणि 2 धावा या बॉल वरती पूर्ण होतात. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या धावसंख्येवर.
ओ काय घडलं या षटकामध्ये? स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये क्लीन बोल्ड झालेले भावेश कुंभार, फलंदाज बाद. त्याचबरोबर आपण पाहतात या स्पर्धेच्या ठिकाणी सन्माननीय गुरुदादा मसने यांचं नुकताच आगमन होत आहे, त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर आमचे निखिलजी वाकळे सर यांचं देखील नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. बराचसा प्रवास कव्हर करून ते इथपर्यंत सकाळच्या सत्रामध्ये पोहोचलेले, त्यांचं आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. वेलकम, गुड मॉर्निंग. ओव्हर द स्टंप्स. आफ्टर करोता स्क्वेअर कट करत असताना निघून चालला बॉल. दीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4, चौकार. टीम चेंडूचा आता खेळ बाकी राहतो सेकंड ओव्हर मध्ये. नुकताच आपण पाहतात श्रीमान माजी सरपंच सन्माननीय गुरुदादा मसने यांचं नुकताच आगमन, ज्यांचा देखील संघ इन ऍक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबर ज्यांच्या वतीनं संपूर्ण स्पर्धेसाठी ड्रेस किट आपण देताना ज्यांच्या वतीनं पाहिलेले ते दिलदार पुरस्कर्ते सन्माननीय माजी सरपंच गुरुदादा मसने यांचं नुकताच या मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे, त्यांचं आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतो. 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत झाले 24. चांगलं षटक टाकलेलं आहे संघमालक गणेश तरे यांना. जवळपास आपण पाहतात 6 धावा फक्त खर्च केलेला आहे, त्यामध्ये एक महत्वपूर्ण कॅप्टनला देखील बाद करण्यामध्ये ते यशस्वी ठरले. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. बॉलिंग मार्क वरती आता टीम कॅप्टन कुमार पाटील येत आहेत. चला तर लगेचच नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी देखील आपण इन्व्हाइट करूयात रुद्र 11 बनाम आविर्षा इलेक्ट्रिकल्स आणि 10 पॉइंट या दोन्ही टीमना. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतो. 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत 24. मग पुन्हा एकदा प्रकाश दादा भगत यांचं नुकताच आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. फुलटॉस आडवा बॅटन बॉटम आमचा चांगला वापर केलेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सेकंडचा कॉल. सॅकिंग नॉन सॅकिंग एंडला बॉल सेंडला थोडासा लेझी थ्रो आणि 2 धावा पूर्ण होतात. 2च्या मदतीने टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 26. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. कुमार पाटील बॉलिंग मार्कवर टर्न करतात. बॉल पाठीमागे चेंडू. कृष्णादा मसने त्यांच्या पाठीमागे फिल्डिंग करत असताना हा डॉट बॉल. बॅक ऑफ द हँड पद्धतीचे चेंडू इथून टाकत असताना केपी. बॉल तयार. एज थोडेसे पुढे आले होते विकेट किपर. ओ पुन्हा एकदा डायरेक्टेड मिस. सुरुवातीला वैभवला वाटलं की कदाचित देशटांच्या पाठीमागे कॅच पकडली, परंतु जेल तर मिळालीच नव्हती. पाठीमागे बॉल. त्यानंतर गणेश सरेने डायरेक्ट हिट साठी चान्स घेतला. कुमार पाटील कडे बॉल आला, त्याने डायरेक्ट हिट साठी चान्स घेतला. नशीब बलवंतर आहे वैभव साठी. केपी बॉलिंग करत असताना 3 मॅचेस एस अव्हेंजर्स संघाने गमावलेत. 3 मॅचेस जिंकलेत रॉयल रायगड टीमनं.
फलंदाज आता वैभवला करावा लागेल परतीचा प्रवास. त्यांच्या पाठीमागून चांगली स्टंपिंग, फलंदाज बाद. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती येतील. नुकताच कॅप्टन बाईट मध्ये टॉस करत असताना भावेशने सांगितलं होतं की आम्ही अशा खेळाडूंना संधी नक्की या 4थ्या मॅच मध्ये देऊ की ज्यांना सुरुवातीला बॅटिंग मिळाली नाही किंवा ज्यांचा देखील ठळक हिस्सा राहिलेला आमच्या टीम मध्ये, परंतु त्या खेळाडूंना अजून तरी बॅटिंग मिळालेली नाही. आमची बेंच स्ट्रेंथ आम्ही या ठिकाणी यूज करण्याचा, युटिलाइज करण्याचा इथून प्रयत्न जरूर करू. बोलो तयार. हाफ ट्रॅकर ओळखून आणि त्यानंतर पाठवला. हुक करत असताना सरळ फाईन लेगला बॉल, सीमा पार. धावा 6, षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय. 6च्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचले 32. एज लागलीये पाठीमागे, कदाचित नाही थांबणार चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे, प्रयत्न चालवले, थान निघून चाललाय बॉल. बाउंड्री लाईनच्या दिशेने लॉंग स्टॉपला आलेला हा चौकार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 36 या धावसंख्येवर. तीन ओव्हर मध्ये झाले ते 36. नवीन बॉलर आले ओव्हर नंबर 4 मध्ये मितेश आले. मितेश शिंगटे आलेत. वेगवाने चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला जज करतात, खेळाडू दूर आहेत, पोहोचलेत. कॅच ड्रॉप. 2 धावा या बॉलवरती. 2 धावा या बॉलवरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 38 वर. 4थ्या ओव्हर मध्ये बॉलिंग करतात मितेश. लॉंग ऑफला जेलची शक्यता होती. ओव्हर द स्टंप्स. आडवा बॅटने कडवा प्रहार प्रॉप कनेक्ट झाला. सरळ सीमा पार मिड विकेटला हा षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 44 या धावसंख्येवर. बाहेर बाहेर पडद्याच्या बाहेर प्लीज. रजत कमी गतीने टाकलं, सरळ केलेत. बॉलर्स बॅक ड्राइव्ह, लॉंग ऑफला पुन्हा एकदा चेंडू ओव्हर द बॉलर सेट खेळलेत. बॉटम हँडचा चांगला वापर या ठिकाणी करत असताना फलंदाज योगेश एक रन जयेश होते सॅकिंग एंडला. त्यांच्या बॅटमधून सिंगल. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ते आतापर्यंत 45-45. चला जास्तीचा टाइम घेऊ नका प्लीज. 4थं षटक मार्गस्थ आहे. मितेश जे बॉलिंग करतात ओव्हर नंबर 4 मध्ये. राऊंड द स्टंप्स. कमी गतीने टाकला, पाठीमागे बॉल थोडासा टेक ऑफ झाला. चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर डॉट बॉल. अंतिमचे 2 बॉल आता बाकी राहतात. आतापर्यंत 45. टेक ऑफ झाला बॉल टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स. राऊंड द स्टंप्स. पुढे येऊन लॉफ करतायत. लॉंग ऑफला जेलची शक्यता पकडली आहे जेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना रॉयल रायगड टीमला बॅट्समन आउट. मच 45. आडवा बॅटने खेळत होते
स्क्वेअर लेग मधून डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक तर आतापर्यंत कंप्लीट. कॉल सेकंडचा चालवला. रनआउटची शक्यता अजिबातच नाहीये. 2 धावा या बॉलवरती. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेले ते 47 या धावा संख्येवरती. शेवटचं षटक आता बाकी राहते. शेवटचं षटक. केपी बॉलिंग मार्कवर. बॅक ऑफ द हँड एज लागून हवे ते जेलची शक्यता आन पकडली. जेल फलंदाज बाद होतात बॅट्समन जयेश खारिक. चला नवीन बॅटर. चला या करण लवकर या. रॉयल रायगडचे कुक अनुपस्थित असल्याच्या नंतर रॉयल रायगडचे कुक आलेले आहेत. आज आपण पाहतो ते ऍक्शन दिसतील. करण एक जबरदस्त फिल्डर, एक जबरदस्त बॉलर आहे. आज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती आला. एक जेन्युअन ऑलराऊंडर. केपी तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. बॅक ऑफ द हँडची डिलिव्हरी. राऊंड डिस्टन्स न सातत्यानं लेग कटरचा वापर. टोटल 47 वरती. अंतिमचे 4 बॉल या पहिल्या सत्राचे. हाफ ट्रॅकर ओळखलं होतं. पाठीमागे जाऊन करणचा फटका सरळ डिफाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. धावा मिळतात 6. हा षटकार. अंतिमचे 3 बॉल आता बाकी राहतात. लेग कटर टप्पा पडून वळण घेतो. वाईट बॉल एक्स्ट्रा रन. टप्पा पाडल्याच्या नंतर गरकन वळण घेणार हा चेंडू भरपूरच बाहेर चाललेला एक्स्ट्रा रन. या बॉल वरती टीमची धावा संख्या 54. पहिल्या सत्राचा डाव इथून सुरू आहे. स्वीप करत होते. डॉट बॉल. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत. रुद्र 11 आणि आविर शाह इलेक्ट्रिकल्स अँड टेंटपेंट आयलंड. हाफ ट्रॅकर पुढे येऊन एक्स्ट्रा बाउन्स होता. जेलची शक्यता पकडली आहे का जेल सुटली आहे. थोडासा लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये थर्डचा कॉल चालवलाय. दोन धावा मिळतात या बॉलवरती. टीमची धावा संख्या 56 वरती आहे. मॅच मधले आता शेवटचा अखेरचा चेंडू आता बाकी आहे. तो देखील करणचा फटका लॉफ्ट करत असताना बरोबर मिड विकेटला टोकलेला हा षटकार. पहिल्या सत्राचा डाव इथून अटपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर या 6च्या मदतीने टीमची टोटल इथून पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 62 या धावा संख्येवरती. 63चं टार्गेट आहे. चला कॅप्टन या रुद्र 11 बनाम आविर शाह इलेक्ट्रिकल्स अँड टेंटपेंट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित व्हा. आज आपल्याला पाहतात एक बिझी शेड्यूल मधून आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण निखिलजी वाकले सर यांचा विशेष आभार व्यक्त करूयात. पूर्णतः बिझी शेड्यूल मधून त्यांना SPL साठी एक महत्वपूर्ण दिवस दिलेला. आज उत्कृष्ट असे समालोचकांची मेजवानी तुम्हाला ऐकायला इथून मिळेल. खास करून जे आवाज ऐकण्यासाठी कर्जतकरांचे कान तरसलेले असतात. कर्जत मधून सुरुवात, त्यानंतर कर्जतच्या विशेष मोठमोठ्या टुर्नामेंट ज्याने गाजवलेल्या आहेत ते निखिलजी वाकले सर आज उपस्थित झालेले आहेत आपल्या या स्पर्धेमध्ये. 63चं टार्गेट. चला कॅप्टन या ना प्लीज. चला आविर शाह इलेक्ट्रिकल्स टेंटपेंट आयलंड 11 संघ. चला आपण कॅप्टन. त्याचबरोबर रुद्र 11 संघ करणं. तर आपण टॉस साठी लगेच या ठिकाणी यायचे. तर मी मिलिंदजी डुकरे सरांना विनंती करतो या आपल्या शुभ असते टॉस या ठिकाणी करूया. मिलिंद सर यांना विनंती करूया यांच्या शुभ असते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया.
चला नेक्स्ट मॅच आविर्षा 10 पेंट, आविर्षा इलेक्ट्रिकल्स अँड 10 पेंट आयलंड आणि रुद्र 11. चला लवकरात लवकर उपस्थित व्हा. सचिन जाधव आलेले आहेत. आविर्षा इलेक्ट्रिकल्स आणि 10 पेंट. चला राजू तरे, साई दादा मसने, कॅप्टन येऊ द्यात प्लीज. चला यावं दोन्ही टीमचे कॅप्टन आणि 64चं 62 झालेल्या 63चं टार्गेट आहे. आता केपी कशा प्रकारची बॅटिंग करेल. मैदानाच्या आतमध्ये रॉयल रायगड टीमनं 3 मॅचेस जिंकलेल्या, त्यांना हार नाहीये मंजूर, परंतु आता जाता जाता एक विजय इथून नोंदवला जाईल का कुमार पाटील अँड कंपनीकडून. पाहूयात यश अवेंजर्सचा संघ एक तरी किमान विजय या स्पर्धेमधून घेऊन जाईल का. लगेचच आपण करूयात या कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूयात आवाज निखिलजी वाकले सर यांचा. थँक्यू सो मच. सन्माननीय वीर साई वेदांत 11 टीमचे संघ मालक मंगेश दादा बोराडे यांचं देखील नुकताच आगमन झालेलं. त्यांना मी विनंती करत आहोत की आपण यावं आमच्या VIP डायस मध्ये. आम्ही देखील आपल्या SPL च्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. थँक्यू, धन्यवाद पियुषजी बाबरे. आणि तुम्ही पाहतायत शेलू प्रीमियर लीग 2024चा पर्व 8वा. सातत्यपूर्ण क्रिकेट यात शेलू गावानं बॅटची कणा घेऊन चेंडू निघाला फ्लाइंग स्लिपच्या अगदी डीप थर्डमॅन क्षेत्र चेंडूनं गाठलं. वेगानं त्या चेंडूचा पाठलाग करत असताना इथे धावा कंप्लीट केल्या त्या 2. सुरुवात होते उत्तरार्धाला. पूर्वार्ध आपण पाहिला ज्यामध्ये एकंदरीत टार्गेट सेट केलं गेलंय ते 63 या धावसंख्येचं. 5 षटकांची लढत आहे. कुमार पाटील आणि त्याचा साथीदार कृष्णा हे क्रीडांगणावरती दाखल आहेत. सुरुवात होते या उत्तरार्धाची आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनोद तरे. षटकातला पुढचा बॉल अराउंड दी स्टंप्सनं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा फटका सजवलाय. चेंडूचं कॉटन अजूनपर्यंत नवीन आहे. त्याचा फायदा इथे गोलंदाजाला ना आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जरूर होईल. आपण सुरुवात करतोय आजच्या अंतिम दिवसाची. खरं तर उशिरानं काय होईना या स्पर्धेच्या ठिकाणी मी उपस्थित झालो आणि निश्चितच KPLचा आगाज देखील झालाय. म्हणजे कर्जत प्रीमियर लीग देखील मोठ्या एका दैदिप्यमान स्वरूपानं पुन्हा एकदा तुमच्या भेटीकरता येण्याकरता सज्ज झाले. सगळ्या कर्जत तालुक्यातील दिग्गज खेळाडू त्या क्रीडा पटलावरती खेळताना इथे दिसतील. कुमारचा हा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवलाय इन फ्रंट ऑफ द विकेट. व्ही मधून फटका स्लॅश केलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय. अत्यंत दर्जेदार स्ट्रोक. 4 धावा मिळतील आणि याच 4 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पोहोचली 8 या धावसंख्येवरती. 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 8 धावसंख्या धावफलकावर जोडल्या गेल्या. 3 चेंडूंचा पहिला जी मक्तेदारी होती ती कुमार पाटीलने इथे दाखवायला सुरुवात केली आहे. कारण हा देखील एक कर्जत टेनिस क्रिकेट मधील नामांकित खेळाडू आहे आणि या खेळाडूंना देखील अनेक क्रीडा स्पर्धा गाजवल्यात. खरं तर याच इथे पहा चेंडू खाली राहिला. सबमरीन होता. फ्लाइट कमी घेतली आणि कुमार पाटीलला देखील अगदी परताप लागणार आहे. त्रिफळाचीत झाला आहे. धक्का क्रमांक पहिला इथे मात्र बसेल. यश एव्हेंजर या संघाला मात्र इथे पहिला धक्का बसतोय. रॉयल रायगड आणि त्या विपक्षामध्ये यश एव्हेंजर्स अशी लढत सध्या सुरू आहे. कुमार पाटील ला बाद म्हणून निश्चितच तो परतीचा प्रवास त्याला करावा लागतोय. परंतु हे खरं तर यश आहे रॉयल रायगड या संघाचं. कारण त्यांना ठाऊक आहे या विकेटची किंमत किती आहे. चहू बाजूने प्रेक्षक आहेत. खरं तर प्रियश पाहिल्यानंतर असं वाटत नाही ही गाव लीग आहे. कारण इतकं मोठं आयोजन केलं असं वाटलं क्षणार्धा करता एखाद्या विभागाची किंवा एखाद्या तालुक्याची लीग आहे की काय. परंतु शेलू गाव हे नेहमीच क्रिकेट करता तत्पर राहिलं. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट साठी देखील भरपूर मोठं फेमस हे हब आहे. तदनंतर आता व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील नामांकित क्रिकेटर्स याच गावानं कर्जत रायगडाला दिलेत. इथे मात्र गोलंदाज तयार. अराउंड स्टंप्स आलाय. फटका खर तर टायमिंग जुळत नाहीये दोन्ही. जर आपण इम्पॅक्च्युअल ऍक्शनचा विचार केला तर निश्चितच फलंदाज थोडासा स्ट्रगल करतायत.
गणेश तरे नवीन बॅटर क्रीडांगणावरती दाखल झालाय. 5 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपलाय. शेवटचा आणि अगदी अंतिम चेंडूचा एक खेळ शेष राहिला. 9 धावा धाव फलकावर आहेत. गोलंदाज तयार अराउंड द विकेट. हाफ ट्रॅकर होता त्याला उडवलाय अगदी विकेटच्या समोरून. बॉल चाललाय अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. खेळाडू कक्षाला मानवंदना देत असताना इथे ठोकलाय. आणखीन एक शेवटच्या बॉलवर चौकार आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची टोटल पोहोचली आहे. यश एव्हेंजर पोहोचते ती मात्र 13 या धावसंख्येवर. 50 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि या 24 चेंडूंमध्ये 50 धावा सर केल्या जाणार का? खरं तर क्रिकेटचा हंगाम जसा सुरू झाला, दिवाळीचं सत्र जसं संपलं, दिवाळीमध्येच बऱ्याचशा स्पर्धा लागल्या होत्या, परंतु विधानसभा निवडणुकीचे वारे व्हायला लागले आणि तदनंतर आपण पाहिलं आचारसंहिता देखील लागली आणि तदनंतर जसा इलेक्शन नंतर आचारसंहिता संपुष्टात आली लगेचच आपण याच क्रिकेटच्या रणधुमाळीला सुरुवात होताना पाहिली. नुकताच भिवंडीमध्ये झालेला भगवा करंडक म्हणजे अनेक स्पर्धा आहेत. खरं तर आपण याआधी देखील महाराष्ट्रातील नामांकित ट्रॉफीचा विचार केला तर भल्या मोठ्या स्पर्धा ज्यांचा देखील आघात झालाय. इथे पहा बॅटची कडा घेऊन चेंडू बॅकवर्ड लेग स्लिप आणि स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मधोमध आहे. एक सिंगल इथून कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झालाय आणि याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 14 या धावसंख्येवर. 14 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 23 चेंडू शिल्लक आहेत आणि 49 धावसंख्येची गरज आहे. अत्यंत नेत्रदीपक लढाई होईल यात तिळमात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. आखूड टप्प्याचा बॉल थोडीशी उसळी जास्त होती. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या डोक्यावरून हा फटका. कर्विलिनियर मोशन घेत असताना बॅकवर्ड लेग स्लिपच्या दिशेनं वळण घेतलं चेंडूनं. स्क्वेअर ऑफ द विकेट मधून चेंडू फाईन लेगचा क्षेत्र चेंडूनं निवडलं. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात आणि याच 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र पोहोचली आहे ती 16 या धावसंख्येवर. 16 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. कमी गतीचा बॉल आणि खरं तर फलंदाजाच्या शरीर यष्टीपासून चेंडूला दूर ठेवलं. जर बॉलची प्रोजेक्टाईल मोशन तुम्ही पाहाल तर प्रॉपरली गुडलेन टू गुडलेन गोलंदाजी होतीये आणि कदाचित हे यश असावं याच गोलंदाज करणला तुम्ही पाहताय. आखूड टप्प्याचा बॉल होता. मोठा फटका पूल करायचा होता जो अयशस्वी ठरलाय. चेंडू हवेत आहे आणि त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक अचूकतेनं झेल टिपत असताना इथे धक्का क्रमांक 2 मिस्टर कृष्णा सलामीवीर मात्र निघालाय पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला. आदरणीय संदीपजी बागडे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं आपण इथे मनपूर्वक स्वागत करूयात. सन्माननीय आदरणीय संदीपजी बागडे आपण या क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं साहित्यिक तथा कविवर्य आदरणीय संदीपजी बागडे सर, ऍडव्होकेट संदीपजी बागडे यांचं इथे शुभागमन होत आहे. दादांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात शेलू प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. आज खरं तर हा गावाचा उत्सव आहे. फुल टॉस होता, पाठवलाय मिड विकेटला. एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल धाडलाय. स्वर्गीय दीपक रामचंद्र मसने स्टँडच्या अगदी बाजूनं चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी इथे आलाय दमदार चौकार. आदरणीय सन्माननीय ऍडव्होकेट संदीपजी बागडे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. मनपूर्वक सहर्ष स्वागत आपण इथे करूयात. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॅटचा बॉटम घेऊन अगदी चेंडू खेळपट्टीच्या लगतच घरंगळत निघालाय. मिसफिल्ड झाली थोडीशी आणि तदनंतर तुतू मिमीचा खेळ क्रीडांगणावरती. 2 धावा इथे धावफलकावर जोडल्या जातील. त्याचबरोबर सन्माननीय श्रीमान विलासजी मसने साहेब आणि प्रकाशजी मसने साहेब यांचं सुद्धा आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर विठ्ठलजी शेळा साहेब देखील नुकताच उपस्थित झालेले. त्यांना सुद्धा विनंती की आपण यावं आवर्जून व्यासपीठावरती. SPL च्या वतीनं आपलं सुद्धा सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. जगदीशजी मसने साहेब देखील आले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावं व्यासपीठावरती सर्व मान्यवरांना विनंती आहे. त्याचबरोबर आमंत्रित केलं जातं SPL ऑल मॅनेजमेंट टीमच्या वतीनं. आपलं हार्दिक स्वागत. सध्या लढत सुरू आहे. एका बाजूला यश एव्हेंजर आणि त्या विपक्षामध्ये रॉयल रायगड. प्रियेश, खरं तर या रायगड जिल्ह्यामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा दाखल झालो तेव्हा सगळ्यात पहिलं नातं माझं या शेलू गावाशी निर्माण झालं. कारण मी बऱ्याचदा म्हणतो की माझ्या आयुष्यातला असा एक कट्टर मित्र विकास मसने, ज्यानं मी शैक्षणिक अवस्थेत जेव्हा शिकत होतो तेव्हा त्यानं मला भरपूर मदत केली आहे. मी आवर्जून बऱ्याचदा सांगतो की माझा या कर्जत तालुक्यातील आणि रायगड जिल्ह्यातला पहिला मित्र. इथे पहा, सरळ यष्ट्यांचा वेध घेतला चेंडूने आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. त्रिफळाचित केला आणि परतीचा प्रवास इथून करावा लागणार आहे.
गणेश खारीक निघालाय, गणेश तरे माफ करा, गणेश तरे निघालाय परतीचा प्रवासाला. तिसरा गडी इथून मात्र निघालाय आणि नवीन खेळाडू गणेश मुकणे गणेश मुकणे नवीन खेळाडू क्रीडांगणावरती दाखल होतोय. ओव्हरपिच बॉल होता परंतु त्याचा वेध घेता आला नाही फलंदाजाला. थोडंसं मी म्हणेन की लॅक ऑफ द फुटवर्क. मी बऱ्याचदा म्हणतो की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फलंदाजीमध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे. परंतु इथे गोलंदाज हवी ठरतो. वेगावर देखील स्वार झाला. सागर गोलंदाजी करतायत. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे त्यामुळे हा खरं तर एक प्लस पॉइंट. पुन्हा एकदा स्विंग ऍक्शन पाहायला मिळाली. आउट स्विंगर होता. कमी गतीचा नियंत्रित गोलंदाजी होती. खरं तर वेगावर नियंत्रण हे फार कमी गोलंदाजांना मिळवता येतं आणि त्यातील एक उदाहरण आहे. कर्जत क्रिकेट करता येणारा भविष्य असणार आहे हे सागर. कारण त्याची गोलंदाजीची शैली जर आपण पाहिली तर शेलू गावाचं जे व्यावसायिक क्रिकेट आहे त्यामध्ये निश्चित रूपानं हा खेळाडू येणाऱ्या काळामध्ये लवकर नाव गाजवायला सुरुवात करेल. इथे बँग ऑन दी सरळ फुट वर आदळला जाऊन चेंडू पायावर आणि पायचीतची अपील झाली. फलंदाजाला परतावा लागणार आहे. पायचीतचा धक्का क्रमांक 4 निघालाय परतीच्या प्रवासाला. चौदा चेंडूंमध्ये 41 धावसंख्येची गरज. तिसरं षटक जे प्रगती पथावर आहे. ही स्पर्धा अगदी तुम्ही लाईव्ह देखील पाहू शकता. केटीसी अजिंक्य पवार फार मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील. अत्यंत दर्जेदार चेंडू पॉकेटचा वापर करतो इथे गोलंदाज आणि कदाचित आज या दिवसातील हे मेडन षटक फेकलं जाईल का असं म्हणतात. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि हा गोलंदाज येणाऱ्या काळामध्ये जसं मी साहिल लोंगलेच्या बाबतीत भवितव्य केलं कदाचित या गोलंदाजाला देखील योग्य गायडन्स मिळाला तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये हा चेहरा लवकर दिसेल. चांगली गोलंदाजी करतोय. इथे बॅकफुटवर जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून टिपिकल कॉपी बुक स्टाईल बॉल चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर इथे आलाय. अत्यंत दर्जेदार आणि तितकाच तंत्रशुद्ध फटका. 4 धावांसाठी चौकार. आदरणीय विलासजी मसने या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं आपण मनपूर्वक सरस स्वागत करूयात. म्हणजे मी रायगडमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा माझं म्हणजे मला अगदी लहान मुलासारखं लहान भावासारखं ज्यांनी सांभाळलं ते हेच दोन्ही विलास आणि विकास मसने. तर त्यातील विलासजी मसने यांचं इथे शुभागमन होत आहे. दादांचं आपण मनपूर्वक सरस स्वागत करूयात. षटक क्रमांक 3 ची झाली आहे समाप्ती. चौथं षटक भावेश आलाय. भावेश कुंभार आणखीन एक मोठं नाव क्रीडा विश्वातील. आणि खरं तर तालुक्याचं क्रिकेट म्हटल्यानंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये हे चेहरे आपल्याला पारंपरिक आहेत. इथे पहिलाच बॉल कमी गतीचा आणि स्वतःच्या सेल्फ फॉलो थ्रू मध्ये झेल टिपत असताना परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. अगदी यश एव्हेंजर या संघाची पडझड होताना आपण समोर पाहतोय. खरं तर एखादी लॉंग पार्टनरशिपची फार नितांत गरज आहे. मोठी भागीदारी खरं तर 5 षटकांच्या लढतीमध्ये तुम्हाला एक चांगला स्टँड बाय देऊ शकते आणि तेच कदाचित इथे करावं लागणार आहे. सन्माननीय दिलीपजी तरे साहेबांच्या वतीनं गणेश तरे जो नवीन फलंदाज आलेले त्याने जर 2 षटका टोकले तर 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. खरं तर शेलू संघ म्हटल्यानंतर एक ताकदवान क्रिकेटचा हब जो मानला जातो तालुका क्रिकेटसाठी जिल्हा क्रिकेटसाठी. आणि ही जी लीग आहे कदाचित नवीन नवीन चेहरे देण्याकरता इथे पहा भावेश कुंभारचा अत्यंत दर्जेदार चेंडू. बॅटची एज घेऊन चेंडू निघाला यष्टीरक्षकाच्या अगदी बाजूनं. लेग स्लिपच्या दिशेनं एक सिंगल कन्वर्ट होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 27 या धावसंख्येवर. मी बऱ्याचदा उल्लेख करतो या आकड्यावर स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे साहेबांचा. पहिल्यांदा कसं होतं की साहेबांचा आदेश म्हणजे सर्व काही असायचं. परंतु आता राजकारण बदललं. आता राजकारणाची परिभाषा बदलली. आता राजकारण म्हणजे फक्त अर्थकारण आहे.
आणि कदाचित गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेबांचा जो दबदबा होता या ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये, म्हणजे खरोखर गोरगरिबाचं तिथे खरं न्यायालय चालायचं आणि सूर्य बंगल्यावर प्रत्येकाला न्याय मिळायचा असंच आपण म्हणूयात. स्लॉक स्वीप करायचा होता बॉल, पोझिशन देखील बनवली होती, परंतु भावेश कुंभार त्याहूनही हुशार आहे. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे त्यांना लवकर रीड केलं आणि त्या अनुषंगाने त्यांना इथे चेंडू फेकला आहे. डॉट बॉल ची उद्घोषणा झाली. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तो 5, शेवटचा 1 चेंडू शेष आहे. चौथं षटक जे खरं तर प्रगतीपथावर असताना मार्गस्थ होण्याच्या मार्गावर आहे. लुपिंग बॉल होता ज्याला सिलिमिडॉन मधून पाठवलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल कन्वर्ट होईल. नांगळी टाकली की काय फलंदाजांनी असं वाटायला सुरुवात झाली आहे, कारण पाठलाग करताय ज्यावेळी तुम्ही त्यावेळी मी बऱ्याचदा म्हणतो की अटॅक समोरच्यावर तुम्हाला करता आला पाहिजे, प्रतिहल्ले तुम्हाला चढवता आले पाहिजेत, परंतु त्याचा कुठेतरी कमीपणा जरूर जाणवला टीम यश अव्हेंजर्स मध्ये. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ इथे शेष आहे आणि 35 धावा संख्येची गरज आहे. अशक्य काहीच नाहीये क्रिकेटमध्ये, परंतु त्या 6 चेंडूंमध्ये 35 धावा करण्याकरता, म्हणजे ज्यावेळी मी 2013-14 इथेच समालोचन करत होतो, विनर स्पोर्ट्स ज्यावेळी खेळत होती दामतच्या मैदानावरती 2 लाखाची स्पर्धा, आणि शेवटच्या षटकामध्ये ज्यावेळी 24 पाहिजे होत्या कृष्णा लक्ष्मण सातपुते त्या क्रीडांगणावरती त्या 24 ठोकून गेला होता. कदाचित यस अशा बऱ्याचशा आठवणी आहेत. कर्जत क्रिकेट मधला बराचसा इतिहास, त्याचं पूर्ण पुस्तक माझ्याकडे, कारण मी बऱ्याचदा म्हणतो की माझी सुरुवात इथून झाली आणि अनेक ते पर्व कदाचित माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर पर्व होतं. म्हणजे ती स्पर्धा आणि ते क्रिकेट सुपर चांगला प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न केला इथे क्षेत्ररक्षकानं आणि 4 धावा होत्या त्यांना कुठेतरी रोखलं. इथे काटकता दाखवली स्वतःच्या क्षेत्ररक्षणातून. आणि प्रियेश खरं तर त्यावेळची मजाच वेगळी होती. म्हणजे त्यावेळी आम्ही शेलूच्या मैदानात असायचो, वडवलीच्या मैदानात असायचो किंवा नेरळच्या कोतवालवाडीच्या मैदानात असायचो. पूर्ण सगळेजण म्हणजे शेलू, नेरळ, वडवली किंवा त्या परिसरातले कर्जत परिसरातले खेळाडू सगळे एकत्र असायचे. संध्याकाळी मग ती पोपटीची मजा असायची. दिवसच वेगळे होते आणि मजा देखील वेगळी होते. ते उशिरानं का होईना षटकार आलाय आणि प्रेक्षकांचं मनोरंजन जरूर झालंय. सामना थोडासा दूर चाललाय तो टीम यश अव्हेंजर्स या संघापासून. इथे 3 चेंडू आणि 28 ची गरज आहे. 3 चेंडू 28 ची गरज असताना आणि निश्चितच 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. औपचारिकता शेष शिल्लक राहते, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. त्यामुळे इथे भाकीत वर्तवणं. आडव्या बॅटनं आणखी एक प्रहार जरूर केलाय. बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट आहे. जवळजवळ या मॅचवर इथे मात्र एक सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आहे ती 36 या धावसंख्येवर. 36 ऑन स्कोर कार्ड. निखिल, तुम्ही भरपूर कहाणी सांगितली, पण शेलू गाव हे खूप मोठं गाव आहे, कारण या शेलू गावामधील ऐतिहासिक कशा घटना घडलेल्या आहेत. शेलू गावातील ग्रामस्थांच्या श्रमदानातून शेलू स्टेशनची निर्मिती झाली. या शेलू गावला आंतरराष्ट्रीय लेवलला नेण्याचं काम आपण पाहतो, परराष्ट्रामध्ये नेण्याचं काम अमृता भगत हिने केलंय. वेटलिफ्टिंग मध्ये तिने आज आंतरराष्ट्रीय लेवलला या शेलू गावाचं नाव नेलंय. स्मरण तरे जो सध्या लेदर क्रिकेट खेळतोय, अफलातून साई क्लब मधून खेळतोय, त्यांनी शेलू गावाचं नाव वरती नेलंय. ऍडव्होकेट संदीपजी बागडे दादा आपल्या या ठिकाणी आहेत. आंतरराष्ट्रीय लेवलला त्यांची कविता आणि त्या कवितेमध्ये भावस्पर्श त्यांना पुरस्कारही प्राप्त झालाय. अनेक घटना आहेत आणि विचार करा, क्रिकेट खेळलं जातं शेलू गावामध्ये, अनेक खेळाडू आहेत, पण या शेलू गावामधील एक व्यक्तिमत्व आहेत मारुती भगत यांनी ग्रामपंचायतीमध्ये एक मुद्दा उपस्थित केलाय का या शेलू गावातल्या खेळाडूंसाठी एक क्रिकेटचं मैदान उपलब्ध व्हावं. बघा, एक प्रेक्षक आहे, तो कोणता खेळाडू नाहीये, कोणता पॅकर नाही.